उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीच्या दौऱ्यावर. दिल्लीत अमित शहांची घेणार भेट. भेटीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट. कोकणासाठी उद्धव ठाकरे यांची शिवबंधन परिक्रमा. उद्धव ठाकरे ऑगस्ट महिन्यात कोकणाच्या दौऱ्यावर असतील. घटनात्मक बांधणीसाठी ठाकरेंचा दौरा. जनसुरक्षा विधेयक आज सभागृहामध्ये मांडलं जाणार. जनसुरक्षा विषयक संयुक्त समितीचा अहवाल समोर. विधेयकाला मात्र विरोध कायम. संजय गायकवाड यांनी केलेल्या मारहाणीनंतर राजकारण चांगलंच पेटलं. मुख्यमंत्री संजय गायकवाड यांच्यावर काय कारवाई करणार? उद्धव ठाकरे यांचा सवाल. एसएनसी गटाचा है ना, तो त्याचं नाम ही एसएनसी है और क्या उसे उम्मीद कर सकते हैं. लेकिन ये भी मुझे लगता है कि कुछ ना कुछ चल रहा है. मुख्यमंत्री जी को बदनाम करने का कुछ तो साजिश चल रही है. तो मुख्यमंत्री उन्होंने उनके एंटेना जो है वो ऑन रखनी चाहिए. आमदार संजय गायकवाड यांना समज दिलेली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती. प्रतिनिधी आहे त्यांनी जे काय कायदेशीर जी काही बाजू आहे, कायदेशीर कार्यवाही आहे ती आपल्याला करायची आपल्याकडे अधिकार आहे. त्यामुळे असं कुणालाही मारहाण करणं हे योग्य नाही आणि बिलकुल मी संजय गायकवाड यांना समज दिलेली. आमदार बनियन टॉवेलवर कामगारांना मारहाण करतो. हिंमत असेल तर त्या खात्याच्या मंत्र्याला मारा. संजय गायकवाड यांनी केलेल्या मारहाणीवर अनिल परब आक्रमक. एक आमदार निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं म्हणून कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला बनियन आणि लुंगीवरती, अरे आमदाराने कसं राहावं याचे किमान काहीतरी संकेत आहेत की नाही. लुंगी टॉवेल आहे म्हणतात. आता माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की मुख्यमंत्री काय चाललंय आपल्या राज्यामध्ये. आकाशवाणी आमदार निवासमधील अजंठा उपहारगृहाचा परवाना 2027 पर्यंत निलंबित. अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई. हॉटेल कामगाराला मारहाण करणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांना तात्काळ अटक करा. ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे दीपक केदारे यांची मागणी. सभागृहात मंत्री उपस्थित नसल्यानं जयंत पाटील आक्रमक. तात्पुरतं सभागृह स्थगित करण्याची मागणी. विरोधी वाकावर हेच नेते आक्रमक असल्याचे जयंत पाटील यांची टीका. मुंबईतील गिरणी कामगारांच्या आंदोलनाला उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा. सत्ताधाऱ्यांना गिरणी कामगारांचा इतिहास माहीत नाही. त्यांना फक्त मुंबई लुटायची आहे. उद्धव ठाकरे यांचा निशाणा. तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची विधानसभेमध्ये घोषणा. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा ऐतिहासिक निर्णय. राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा. मागच्या 10 वर्षाची मागणी होती, तुकडेबंदी कायदा निरस्त करा, 1000 फुटाच्या वरच्या भूखंडाला रेग्युलाइज करा, कायदेशीर करून द्या. त्यांची रजिस्ट्री होत नाही. आता मात्र सर्व बंधनं त्या ठिकाणी मुक्त करतोय. ज्वारी खरेदीमध्ये 50 कोटींचा घोटाळा. एकनाथ शिंदे यांनी चौकशीचे आदेश दिले मात्र काही झालं नाही. विधान परिषदेमध्ये अमोल मिटकरी यांचं वक्तव्य. नंदुरबारमधील अनधिकृत बांधकामावर विधानसभेमध्ये लक्षवेधी. 50 पेक्षा अधिक चर्चेचे अनधिकृतपणे बांधकाम. आमदार अनुप अग्रवाल यांचा आरोप. 6 महिन्यात चर्च पाडण्याचं बावनकुळेंचं आश्वासन. बदलापुरात मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांना शिवीगाळ आणि जिवे मारण्याची धमकी. मराठी अमराठीच्या वादातून ही शिवीगाळ. मस्जिद बंदर रेल्वे स्थानकापासून काही अंतरावर असलेल्या पीडी मेलो मार्गाला जोडणाऱ्या सिंदूर पुलाचं आज लोकार्पण. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पूल सर्वसामान्यांच्या सेवेत खुला होणार. संभाजीनगरच्या इतिहासातील सर्वात मोठी अतिक्रमणाविरोधात कारवाई. आतापर्यंत 5,500 मालमत्तांची पाडापाडी. अनेकांचे संसार रस्त्यावर. राज्यातील कारागृहामध्ये क्षमतेपेक्षा 12,343 अधिक कैदी. नवीन कारागृह बांधण्यासाठी जागा संपादित करण्याची प्रक्रिया सुरू. राज्य शासनाची विधान परिषदेमध्ये माहिती. शिर्डीमध्ये गुरुपौर्णिमेनिमित्तानं साई भक्तांसाठी प्रदर्शन. साईंच्या वास्तव्यापासून ते आजपर्यंतच्या शिर्डीतील विविध अंग दाखवणारे प्रदर्शनात 2000 फोटो. आषाढी वारीमध्ये यावर्षी 28 लाखांपेक्षा जास्त भाविकांची हजेरी. विविध पदार्थ विक्रीतून 250 कोटींची उलाढाल झाल्याचा व्यापाऱ्यांचा अंदाज.
संपूर्ण विदर्भाला मुसळधार पावसानं झोडपलं. नागपूरसह अनेक जिल्ह्यात पूर, नद्यांचं पाणी रस्त्यावर, अनेक घरं पाण्याखाली. नागपुरात पावसामुळे बेलत रोडी परिसरातील पूल पाण्याखाली, बाजूला असलेल्या नाल्याचं पाणी रस्त्यावर आल्यानं शेजारी असलेल्या घरातही शिरलं नाल्याचं पाणी. नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पावसाची बॅटिंग. संततधार पावसामुळे नदी नाल्यांना पूरस्थिती. कान्होलीबारा हिंगणा राज्य महामार्गावरील पिपळधरा पूल पावसामुळे वाहून गेला. भंडारा जिल्ह्यातील शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचल्यानं हा निर्णय. पुराच्या पाण्यातून पुलावरून दुचाकी धारकांचा जीवघेणा प्रवास. या परिसरातील नागरिकांनी धाव घेत बचावकार्य केल्यामुळे वाहून जाणारा दुचाकीस्वार थोडक्यात बचावला. भंडाऱ्यात पुराच्या पाण्यात अडकलेल्या 3 नागरिकांची सुखरूप सुटका. अनेक गावांना पुराच्या पाण्याचा विळखा. जिल्हा परिषदेचे शोध पथक कार्यरत. चंद्रपूरच्या ब्रह्मपुरी तालुक्यात जोरदार पावसामुळे वैनगंगेला पूर. ब्रह्मपुरी बडसा, ब्रह्मपुरी गडचिरोली आणि ग्रामीण भागातील 5 मार्ग बंद. जनजीवन विस्कळीत. चंद्रपुरात वैनगंगेच्या पुरामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील 8 गावं बाधित. बचाव पथकांसह जिल्हा प्रशासन सज्ज. गोसेखुर्द धरणांमधून वैनगंगेत पाण्याचा विसर्ग सुरू. ब्रह्मपुरीमध्ये संततधार पावसामुळे पूरस्थिती. 30 गावांचा संपर्क तुटला. गोसेखुर्द धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. वर्ध्यामध्ये पावसामुळे नदी नाले तुडुंब. वर्धा, यशोदा, वणा, लालनाला, पोथरा नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा. पावसाचा जोर कमी न झाल्यास काही गावांना पुराचा फटका बसण्याची शक्यता. अकोला जिल्ह्यामध्ये गेल्या 3 दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू. अकोला जिल्ह्यातील पूर्णा, मोरणा, निगुर्णा, काटेपूर्णा, मन आणि पठार नदीकाठावरच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा. भंडारातील वैशाली नगर येथील नागरिकांच्या घरात शिरलं पाणी. घरातील जीवनोपयोगी साहित्यांचं नुकसान. परिसरात नाले तुंबल्यानं घरात शिरलं पाणी. सांगलीतील कृष्णेच्या पाणी पातळीमध्ये वाढ. कोयना धरण क्षेत्रात पावसाची संततधार सुरू असल्यानं कृष्णा नदीची पाणी पातळी 19.5 फुटावर. नाशिकमधील धरणांमधून सोडलेल्या पाण्याचा संभाजीनगर जिल्ह्याला फटका. वैजापूरमधील नद्यांच्या पुलावर पाणी. वैजापूर, श्रीरामपूर या 2ही तालुक्यांचा संपर्क तुटला. मुंबईची तहान भागवणारा मोडकसागर काल झाला ओव्हरफ्लो. महत्वाच्या 5 तलावांपैकी ठाणे जिल्ह्यातील मोडकसागर 1. जलअभियंता विभागातील कर्मचाऱ्यांकडून पेढे वाटून आनंद साजरा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी पर्यटकांना भुरळ घालणारा पूल. धबधब्यावर काचेचा आकर्षक पूल. पुलासाठी सिंधुरत्न योजनेतून 99,63,000 रुपये खर्च. पुण्यातील माळशेज घाटात पावसाची संततधार. पावसामुळे पर्वतरांगांमधील छोटे धबधबे प्रवाहित. दाट धुकं आणि हिरवीगार निसर्गाने सह्याद्रीचं सौंदर्य आणखीनच खुललं. नांदेडच्या तीर्थक्षेत्र माहूरमधील नैसर्गिक धबधबा प्रवाहित. रेणुका मातेच्या दर्शनासोबत भाविक घेत आहेत पर्यटनाचा आनंद. नांदेडमध्ये पर्यटकांची तीर्थक्षेत्र माहूरमध्ये मोठी गर्दी. निसर्ग सौंदर्य बहरल्यानं पर्यटकांची पावलं माहूरकडे वळली. पोलीस बंदोबस्तात वाढ. यवतमाळमध्ये खुणी नदीला पूर. मांडवा पाटणबोरी मार्ग बंद. पाटणबोरी ते मांडवा या मार्गावरील वाहतूक ठप्प. नदीकाठावरच्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्राप्त. अमरावतीच्या पारडीदेवी येथील अपूर्ण रेल्वे भुयारी अंडरपासमध्ये साचला पावसाचं पाणी. पाणी साचल्यानं नागरिकांना काढावी लागते गुडघाभर पाण्यातून वाट. अमरावती जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार पाऊस. पावसामुळे नागपूर संभाजीनगर एक्सप्रेस हायवेवर पाणी. गोंदियात कारवर झाड कोसळल्यानं दोघांचा जागीच मृत्यू. जिल्ह्यात मागील 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असल्यानं घडली घटना. राज्यामध्ये बुधवारी नव्या 9 कोरोना रुग्णांची नोंद. मुंबईमध्ये आढळले सर्वाधिक 7 रुग्ण. सर्व रुग्ण सौम्य स्वरूपाचे. 51 सक्रिय रुग्ण घेत आहेत सध्या उपचार. धाराशिवमध्ये पोषण आहारात सापडल्या अळ्या. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पौष्टिक मिल्कीबार चॉकलेटमध्ये अळ्या सापडल्यानं विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू. नांदेड शहरात अनेक रस्त्यांची दुरावस्था झाल्यानं वाहतूक कोंडीची समस्या. परिसरात रुग्णालय असल्यानं रुग्णांचे मात्र
हाल. मेळघाटातील काकादरी जिल्हा परिषद शाळेला गळती. पावसाळ्यात पाणी गळत असल्यानं विद्यार्थ्यांचे हाल. शाळेची दुरुस्ती करण्याची पालकांची मागणी. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहनाचा प्रयत्न. सरपंचांनी मागासवर्गीयांचा निधी लाटल्याचा आरोप. सरपंचांवर आरोप करत आत्मदहनाचा प्रयत्न. भिवंडीतील जीर्ण इमारतीच्या छताचा प्लास्टर कोसळलं. घटनेत 2 महिला आणि 1 मुलगा गंभीर जखमी. धोकादायक इमारतींची तातडीनं तपासणी करून कारवाई करण्याची मागणी. वर्ध्यात शेतकऱ्याचा मृतदेह थेट विद्युत कार्यालयात आणत आंदोलन. शेतात विद्युत प्रवाहाचा धक्का लागल्यानं शेतकऱ्याचा मृत्यू. तब्बल 2 तास मृतदेह महावितरण कार्यालयात. जालन्याच्या मंगरूळ येथील शेतकऱ्याची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या. शेती नुकसान भरपाईमध्ये योग्य मदत मिळत नसल्याच्या नैराश्यातून उचललं टोकाचं पाऊल. संभाजीनगरच्या केकस जळगाव येथे 2 भरधाव दुचाकींचा अपघात. अपघातात गणेश बडे या तरुणाचा जागीच मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी. बुलढाणा शहरामध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस. 14 जणांचा घेतला चावा. सर्वांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू असून लहान मुलांसह महिलांचाही यामध्ये समावेश. सांगलीच्या आटपाडीमधील शेटफळेमध्ये लांडग्याच्या हल्ल्यात 13 शेळ्यांचा मृत्यू. पशुपालकांचं मोठं नुकसान झालं असून लांडग्यांकडून होणाऱ्या हल्ल्यात मोठी वाढ. चिपळूण शहराजवळील कापसाळमध्ये सापडला 9 फुटी अजगर. सर्पमित्रांनी तात्काळ धाव घेत अजगराला सुरक्षितपणे जंगलामध्ये सोडला. पालघरच्या डहाणू नरपड परिसरात बिबट्याचा वावर. बिबट्याकडून गोठ्यातील वासरावर जीवघेणा हल्ला. बिबट्याच्या वावरामुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण. सांगलीतील शिराळ्यात धामवडे परिसरात मगरीचं दर्शन. वन विभागाकडून मगरीचं रेस्क्यू. रहिवासी भागात मगर आढळल्यानं भीतीचं वातावरण. हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसाचं थैमान. 24 तासात 16 ढगफुटी, 3 फ्लॅश फ्लड आणि 1 मोठं भूस्खलन झाल्याची माहिती. गुजरातमध्ये महिसागर नदीवरील 45 वर्ष जुना गंभीर पूल कोसळून भीषण अपघात. दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी. मान्सूनच्या सुरुवातीलाच उत्तराखंडमधील मुनस्यारी भागात भूस्खलन झाल्यानं हाहाकार. बुई, पांतो आणि मिलम या गावांना जोडणारा महत्त्वाचा रस्ता भूस्खलनामुळे पूर्णपणे बंद. अंबिकापूर जवळच्या मैनपाटमध्ये पाणी उलट्या दिशेनं वाहत असल्याचा चमत्कार चर्चेत. केंद्रीय कृषी मंत्री आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी या ठिकाणाला दिली भेट. छत्तीसगडमध्ये दंतेवाडामध्ये लोन मरातू या मोहिमेअंतर्गत 12 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. 8 लाखांचं बक्षीस असलेले नक्षलवादी चंद्राणा आणि 3 महिला नक्षलवाद्यांचाही यामध्ये समावेश. बरकाकाना आणि हजारीबाग दरम्यान रेल्वे वाहतूक तब्बल 2 तास थांबवली. जंगलातून जाणाऱ्या रेल्वे रुळावर गर्भवती हत्तीणीच्या प्रसूतीसाठी रेल्वे थांबवली. ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला एक खास सन्मान, ग्रँड कॉलर ऑफ द नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉस असा मोदींना सन्मान प्रदान.